किती गर्दी आहे. आणि इथून भाजी मार्केट चालू झालेलं आहे. हा हप्त्यातून 3 दिवस हे मार्केट वाटतं. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. आज शनिवार सुट्टी असल्यामुळे आम्ही भाजी मंडईमध्ये आलेलो आहोत बघा. आणि या ठिकाणी या भाजी मंडईमध्ये फ्रेश पालेभाज्या भेटतात. जे कोथिंबीर झालं, काकड्या, शेपू, ॲपल आणि हे भाज्या फ्रेश आणि इथले शेतकरी स्वतः घेऊन येतात आणि विकतात. तर चला आतमध्ये जाऊ आणि काय काय भेटतं ते बघू. आणि उन्हाळा लागल्यापासून ते फुलं पण विकायला येतात. संत्री आहे, द्राक्षे पण आहे विकायला, छोट्या संत्र्या, मोठ्या संत्र्या. चला आम्हाला काहीतरी घ्यायचं तर बघू. कोप्यार म्हणजे शेपू घ्यायचे आहेत. बघू इकडं एवढी दिसते. तिकडं जाऊ. चला तिकडं जाऊ. काय घ्यायचं आहे? मुळा पण भेटते का? चला. हां बघा किती मोठा लसूण आहे. जिंदार भाई इले तेगो येदनो सरिजलोटी येदनो स्तूका नो. हां बघा एक लसणाची खांडी 4 रुपयाला आहे. म्हणजे जवळजवळ 100 रुपयाला. बघू आपण किलोमध्ये बघू. चल भांडे भेटतात आणि इस्टर आल्यामुळे हे बघा कसं डिझाईनचं सामान आहे. शिमला मिर्च वगैरे सगळं भेटतं. इकडं केक वगैरे, काकड्या वगैरे. इकडं जाऊ. मला शेपू आणि कांद्याची पात भेटली आहे 10 रुपये. 2 शेपूच्या जोड्या, 2 शेपूच्या जोड्या आणि 2 कांद्याच्या जोड्या घेतल्या 10 रुपये. आता आम्ही याच्यासाठी आलो आहोत. चला आता आम्ही हे बघू काय. हां हे पुढे भेटाल का? तिकडं जाऊ. आम्हाला मेन एवढं तिकडे पाहिजे लसूण. त्या हातात लसूण 4 रुपये किलो नाही. जाऊया. सुका मावरा, मासे सगळे भेटते इथं. जास्त करून भाजीपाल्या म्हणजे खाण्याचं सामान जास्त भेटतं. तिथं मासे भेटते, कोथिंबीर, शेपू. ते चक्करला लहान आहे, मला लहान आहे. चला इकडे हे मध वगैरे विकायला भेटतं. आणि या लोकांना फुलांची खूप आवड आहे बघा. लहान लहान कुंड्यामध्ये फुलं. 4 रुपये कंदमुळे भेटतात. काकड्या घ्यायच्या का गं? नको. ओके चालेल. बघू आता दुसरीकडे जाऊ पुढे परत. पूर्णमध्ये एक कांड 1 जाटीला म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 25 रुपयाला एक अंडे भेटते. गावठी अंड बघा किती महाग आहे. कमीत कमी 1 जाटी, मिनिमम 1 जाटी. नंतर बाकीच्या 1, 1.5, 2 साईजनुसार असं कमी साईज असं पण 1 जाटी, 1.5 जाटी, 2 जाटी. तुम्हाला प्राईस दाखवू चला अंड्याची. आठवडे बाजारमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये कपडे पण आहे. जवळ सर्वच आहे विकायला. मग लागेल ते भेटत तिथे. मला आता अंडे बघू. अंडे कुठं आहे? तिथे ढवळे पण अंडे भेटतात. लाल पण अंडे सेवा 85 ग्रॉसची 50 ग्रॉसची 1 जाटी, 1.10, 1.20, 1.30, 1.40 जाटी. तिथे ताजे ब्रेड भेटतात के जी. मग आम्ही म्हणजे कांदेवर लसूण घेऊ. म्हणजे एक कांडी 4 जाटी जवळजवळ 100 रुपयाची होती. त्याला लसूण घेऊ. चांगला वाटतो आणि ताजा वाटतो. 4 जाटी एक कांडी. लसूण आहे. हे काय ग? ते पण छोटा कोबी. हे काय ते मुळा 8 जाटी. 200 रुपयाचा एक मुळा आहे. 200 रुपये के जी. काळे कंदी म्हणून 5 घे ना. हे आणि तिथं बघा लाल कोबी आहे, फ्लावर आहे आणि सफरचंद पण आहे. परत हे घेऊ मोठ्या हे नसते कांदे आहे. छोट्या घे ना. नाशिकला वाटते. कोथिंबीर नक्की दहा 1 मिनटं. मग नाही वास नाही येते का? नाही. आणि कांद्याची पात घेतली आणि ओला लसूण घेतला. आता त्याला बटाटे घ्यायचे आहे. बटाटे घेऊ मग आपल्या घरी जाऊ. सेक्शनमध्ये आलं आहे.
कपडे पण भेटतात आणि इथं या मार्केटमध्ये आपण बार्गेनिंग पण करू शकतो. एकदम गोराशी किंवा एकदम मध्ये जास्त मध्ये नाही. तर त्याला बघू स्टिक वगैरे बॅग्स वगैरे स्केटिंग बोर्ड. इकडं जुने बुट्ट आहे. हे बघा सगळं जुनं सेकंड हँड जुने भांडे कुंडे स्वस्त रेटमध्ये भेटतात. आकाश कंदील बघ पुराणा जमान्याचा. त्याला बटाटे काय भेटा ना फ्रेश बटाटे घ्यायचे नवीन नवीन आले काय सापडा ना कुठं. तर बघू लास्टपर्यंत जाऊन मग बघू तिकडे घेऊन तर लास्टला जाऊन बघू. समाप्त होत बघा हे समाप्त आपण तुम्ही इकडून पण एंट्री कसं केलं बागपेठच्या अपोजिट साईडने. आम्ही दुसऱ्या साईडने आम्ही फोकस साईडने आलो होतो. हे फोकसच्या अपोजिट साईड आहे. तर चला आतमध्ये परत जाऊ. दोन्ही भांडी करायचं आहे सामान वगैरे भेटतं इथे. करून झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही घरी निघते. कांदे नाही बटाटे घेतले शेपू घेतली आणि कांद्याची पात आणि लसूण घेतला फ्रेशमध्ये भेटला. त्याच्यामुळे आम्ही असा महिना 15 दिवस झाले घेत राहतो भाजी मंडळी. तर आता घरी जाऊ. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? येवांना भेटली ती माझ्या कंपनीची कलिग गेली आता. हा येवांना बाता हां कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते पण जरूर कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.